उद्या त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही. मी त्यांना आश्वासित करू इच्छितो. न्यायप्रविष्ट बाब आहे तर काय भाष्य करणार नाही. आता मला वाटतं न्यायप्रविष्ट बाबी आहेत, प्रत्येकाला एक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण मला वाटतं हा गैरसमज आपण निश्चितपणे आमच्या ओबीसी बांधवांचा आपण दूर करू याच्याबद्दल मला खात्री आहे. नाही, अजिबात देणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, व्हेरिफिकेशनच होणार आहे. त्याच्यामध्ये जी आपण हे जे निकष दिलेले आहेत, निकषाची पूर्तता करूनच होणार आहे. शेवटी उद्या त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही. मी त्यांना आश्वासित करू इच्छितो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. न्यायप्रविष्ट बाब आहे तर काय भाष्य करणार नाही. आता मला वाटतं न्यायप्रविष्ट बाबी आहेत, प्रत्येकाला एक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण मला वाटतं हा गैरसमज आपण निश्चितपणे आमच्या ओबीसी बांधवांचा आपण दूर करू याच्याबद्दल मला खात्री आहे. नाही, अजिबात देणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, व्हेरिफिकेशनच होणार आहे. त्याच्यामध्ये जी आपण हे जे निकष दिलेले आहेत, निकषाची पूर्तता करूनच होणार आहे. शेवटी उद्या त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही. मी त्यांना आश्वासित करू इच्छितो.